नमस्कार, मी प्रतीक्षा। आज मी बनवणार आहे बेकरीसारखे घरच्या घरी कमी साहित्यात आणि झटपट होणारे बिस्किटं। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी रवा घेतलाय। आपल्याला सगळं प्रमाण त्या वाटीनेच घ्यायचंय आणि त्याच वाटीने 1 वाटी मैदा घेतलाय। मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ पण घेऊ शकता आणि त्याच वाटीने अर्धी वाटी पिठी साखर घेतली आहे आणि पाव वाटी, त्याच वाटीने पाव वाटी आपली जी रेग्युलरची साखर असते ती साखर घेतली आणि आपल्याला तूप गरम करून तुपाचं मोहन टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि आता ते व्यवस्थित मिक्स करायचंय। मोहन टाकल्यामुळे काय होतं तुपाने की खुसखुशीत होतात बिस्किटे आणि मऊ होतात। तर आता आपल्याला ते पीठ थोडं थोडं पाणी टाकून छान असं मळून घ्यायचंय। जास्त पातळ पण करायचं नाहीये आणि जास्त घट्टही करायचं नाहीये, असं मध्यम असं पीठ आपल्याला मळून घ्यायचंय। तर तुम्ही बघू शकता इथे मी छान पिठाचा गोळा केलेला आहे। आता आपल्याला 5 मिनिटं हे पीठ मुरू द्यायला ठेवायचंय, म्हणजे छान भिजेल। इथे बघू शकता पीठ छान मुरलेलं आहे, सेट झालेला आहे। नंतर आपल्याला अशा प्रकारे गोळे करून हातावर हे करून घ्यायचे, चपटं करून घ्यायचंय। तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही बिस्किट बनवू शकता। तर इथे बघू शकता मी अशा पद्धतीने त्यावर डिझाइन करते। तुम्हाला जे डिझाइन करायचे आहे ते डिझाइन तुम्ही करू शकता। तर इथे मी सगळे बिस्किट अगोदर करून घेते। तर इथे सगळे माझे बिस्किट बनवून तयार आहेत। तर आपल्याला आता तळून घ्यायचे हे बिस्किट। इथे मी तेल गरम व्हायला ठेवलं होतं, छान असं तेल गरम झालेलं होतं। तळण्याऐवजी तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर तुम्ही ओव्हनमध्ये बेक करून घेऊ शकता। तर इथे तेल छान गरम झालेलं होतं आणि मेन गोष्ट म्हणजे आपल्याला ही बिस्किटे कमी गॅसवरच तळायचे आहेत। गॅस एकदमच जास्त म्हणजे फुलच ठेवायचा नाहीये, कमी गॅसवर कितीही वेळ लागला तरी कमी गॅसवर तळायचे आहेत, कारण त्यामध्ये रवा आहे आणि मैदा असल्यामुळे ते छान असं तळला गेला पाहिजे। तर बारीक गॅसवर आपल्याला ही बिस्किटे तळून घ्यायचे, छान असं ब्राऊन कलर येईपर्यंत। आणि तुम्ही एकदमच मोठा गॅस केला तर त्याला लगेच ब्राऊन कलर येईल आणि मध्ये ते तसेच कच्चे राहतील, तुम्ही खाताना बघताल तर। त्याच्यामुळे अगोदरच आपल्याला टाकल्यानंतर ही गॅस कमी करूनच आपल्याला तळून घ्यायचे आहेत। यामध्ये मी खायचा सोडा किंवा बेकिंग पावडर काहीही वापरलेलं नाही। आणि ही बिस्किटे तुम्ही महिनाभर स्टोर करून पण ठेवू शकता। चहासोबत असेही खाल्ले तर छानच लागतात, पण चहासोबत पण खाल्ल्यानंतर छान लागतात। तर अशा प्रकारे छान असे ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर इथे बघू शकताय पहिला जो घना आहे बिस्किटाचा तो तळून झालेला आहे। तर मी आता तो काढून घेते आणि सगळे बिस्किट तळून घेते। तर इथे बघू शकताय बिस्किट सगळे मी तळून घेतलेत। बघू शकताय मी मोडून दाखवते तुम्हाला, मधी पण छान तळे गेलेत आणि कुरकुरीत झालेत, मऊ ठिसूळ पण झालेत। तर तुम्ही पण नक्की ट्राय करा, महिनाभर टिकणारे बिस्किट आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। बाय बाय।